जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस। आज अंतिम यादी जाहीर होणार असल्यानं लढतीचं चित्र स्पष्ट होणार। 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। बांठिया आयोगाबाबतही सुप्रीम कोर्ट निर्देश देण्याची शक्यता। वनजमिनीचे पट्टे, कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी निघालेले शेतकऱ्यांचं लाल वादळ आज ठाणे जिल्ह्यात प्रवेश करणार। पुढील 2 दिवसात लॉंग मार्च मुंबईमध्ये धडकणार। गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे वादाला पुन्हा धार। नाईकांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेचा संताप। नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यानं गिरीश महाजनांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार। कार्यक्रमात वनकर्मचाऱ्याची घोषणाबाजी, वादानंतर महाजनांची दिलगिरी। शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह, पवारांबाबत बोलताना संभाजी भिडेंची जीभ पुन्हा घसरली। तर भिडेंवर गुन्हा दाखल करा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणार नाही। जामिनावर बाहेर येताच मंत्री भरत गोगावलेंच्या मुलाचं मोठं वक्तव्य। न्यायदेवतेनं आदेश दिला म्हणून शरण आल्याचंही विधान। पश्चिम बंगालच्या नाझिराबादमध्ये गोदामात अग्नितांडव, 7 जणांचा होरपळून मृत्यू। खाद्यपदार्थाच्या पॅकेट्समुळे आगीचा भडका। फिलिपाईन्समध्ये 350 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली, 15 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता। समुद्रात किंकाळ्या आणि आक्रोश। सोन्या चांदीच्या दराचा चढता आलेख थांबता थांबेना। 7 दिवसात चांदी 54,000 महागली। सोनंही पोहोचलं 1,60,000